तब्बल 10 वर्षांनंतर होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत राजकारणासोबत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना महत्त्व आहे। पाणी टंचाई, कचरा व्यवस्थापन आणि महिला शौचालयांचा प्रश्न शहरवासियांसाठी गंभीर ठरतंय। पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मूलभूत समस्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत। 8-9 दिवसाआड पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणा आणि महिला शौचालयांची अपुरी व्यवस्था नागरिकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी पुरवठा, कचरा उचल आणि महिलांसाठी मूलभूत सुविधांबाबत नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत। पाणी कधी येणार, कचरा कधी उचलला जाणार आणि सुविधा कधी मिळणार असा सवाल आता सर्वत्र ऐकू येत आहे। औरंगाबाद छत्रपति संभाजीनगर की समस्या को लेकर जो है तो ये इलेक्शन जो महानगर पालिका के होने जा रहे हैं, इस इलेक्शन के अंदर सबसे बड़ी समस्या जो है तो औरंगाबाद की पानी की समस्या है। दूसरा देखे जाए तो ड्रेनेज की समस्या है। तीसरा देखे जाए तो रोड की समस्या है। और चौथा देखे जाए तो जो लाइट जो बार बार जो है तो सताती है। और ये मूलभूत सुविधा जो संवैधानिक आम जनता का अधिकार है, कोई नेता इसके लिए सामने आने को तैयार नहीं है। इथं ना पाण्याचा प्रश्न ना रस्त्याचा प्रश्न मिटला, लाईट ठीक आहे थोडंफार, आणि कचऱ्याचं तर घनकचऱ्याचं सगळ्यालाच माहिती आहे। इथं तर इतिहास घडला होता, घनकचऱ्याच्या चक्करमध्ये दंगली घडल्या होत्या इथं। तर स्मार्ट सिटी मला तरी नाही वाटत। शहराचा सगळा वाटोला केलेला आहे। शहरात ड्रेनेज नाही दिलेलं कंपनीला काही केलेलं नाही, सगळं वाटोळा, फक्त गड्डे करून ठेवून दिलेले, काही नाही। रोडावर पाणी वाहतो। पिण्याच्या पाण्याचे काय समस्या? पिण्याचं पाणी तर देणार होते पण तेच 8 दिवस सुरू आहे। तर राजकीय विश्लेषकांच्या मते महापालिका निवडणूक ही धार्मिक ध्रुवीकरण किंवा पक्षीय गणितांपेक्षा स्थानिक प्रश्नांवर ठरणार आहे। 29 प्रभाग व 115 नगरसेवकांच्या या निवडणुकीत पाणी, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर ठोस उपाय मांडणे उमेदवारांसाठी निर्णायक ठरेल। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत कुठल्या पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजप मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, आमदार संजय केणेकर, शिंदेची शिवसेना, पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार प्रदीप जयस्वाल, माजी आमदार किशनचंद तनवाणी, ठाकरेंची शिवसेना, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, MIM, माजी खासदार इम्तियाज जलील। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। भाजप, शिंदेची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि MIM या सर्वांमध्ये जोरदार राजकीय लढत सुरू आहे। निकालापर्यंत या नेत्यांच्या प्रतिष्ठेचा परिणाम महत्त्वाचा ठरणार आहे। राजकीय ताकदीची चाचपणी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या दबावामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक वेगळ्या वळणावर आली आहे। गुलाल कोणाचा हे मतदार ठरवतीलच, पण नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा उमेदवार कोण हे निकालातून स्पष्ट होणार आहे। संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर।